कोकणात शिमगोत्सवाचे धूम सुरू असताना लोकरवनचा गोमूचा डान्स मंडणगड तालुक्यात या ठिकाणी आलेला आहे। गोमूचा डान्स हा मंडणगड तालुक्यात नागरिकांना भक्तजनांना उत्सुकता लागलेली असते पाहायला, तर त्याबद्दल काय सांगाल? दरवेळेला शिमगा आला की गोमूचा नाच हा आवर्जून नाचला जातो। खऱ्या अर्थाने आमच्या लोकरवन गावामध्ये या गोमूच्या नाचाची जी निर्मिती झाली या परंपरेला जवळपास 100 वर्ष ओलांडून गेलेली आहेत। याची खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ जी रोवली गेली ती मुंबईतल्या वरळी या गावामधनं रोवली गेली। त्यावेळेला आमचे याचे जे जनक होते ते दाजी वस्ताद म्हणून होते। दाजी वस्ताद यांनी आखाड्यातले जे काही 52 प्रकार होते त्या 52 प्रकारांमधनं काही सिलेक्टेड प्रकार याच्यामध्ये आणले आणि त्याच्यातून या कोळी नाचाची निर्मिती केली। या कोळी नाचामध्ये आज आपण हे जे पित्तळचे वल्ले पाहतो याला आम्ही वल्ले म्हणतो, याच्यामध्ये देखील 2 प्रकार आहेत। ह्याला खंजीर म्हटलं जातं, त्रिशूळ म्हटलं जातं आणि हा जो आहे हा जो आपण नाव वलवतो त्यावेळेला ज्या पद्धतीचं शस्त्र हे वल्ला वापरला जातो त्याच पद्धतीचं हे आहे आणि हे या नाचामध्ये वापरलं जातं। गेले कित्येक वर्ष हा नाच आमच्या लोकरवन गावाच्या कोळी नाचाच्या माध्यमातून संपूर्ण आपल्या मंडणगड तालुक्यामध्ये नाचला जातो। याची जी ही जी आहे काय म्हणतात त्याला स्पीड जो आहे तो इतर काही लोक जे कोळी नाच नाचतात त्यांच्यात आणि आमच्या या कोळी नाचाच्या स्पीडमध्ये तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल। याच्या काही स्टेप्स ज्या आहेत त्या इतर नाचाच्या कोळी नाचातल्या नाचाच्या आणि आमच्या नाचाच्या कोळी नाचातल्या स्टेप्स याच्यात थोडा फरक आहे आणि याचीच जी ओढ आहे ही प्रत्येकाला असते। यावर्षी आम्ही महाप्रच्या टोकापासून सुरुवात केली आणि यंदा पहिल्यांदाच शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ले बाणकोट या ठिकाणी आम्ही गेलो आणि खऱ्या अर्थाने आम्ही स्वतःला भाग्य समजतो की ज्या ठिकाणी छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आम्ही गेलो आणि तिथेही आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळाला। मंडणगडमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने यावर्षी दुर्गावाडी असेल, तुरेवाडी असेल या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि आज या ठिकाणी महाजन साहेबांच्या मानकोट कोळीवाड्यामध्ये यावर्षी पहिल्यांदा आम्ही प्रवेश केला। खरं म्हणजे कोळीवाडा आणि ह्या कोळी नाचाचा अतिशय जवळचा संबंध आहे। ज्या वेळेला आम्ही कोळीवाड्यामध्ये एंट्री केली त्यावेळेला आम्ही म्हणजे अपेक्षित ठेवलं नव्हतं की इतकी गर्दी असेल। इतकी प्रचंड गर्दी होती की अक्षरशः पाय ठेवायला त्या ठिकाणी जागा नव्हती आणि अगदी रात्री 10-10:30 वाजेपर्यंत त्या ठिकाणी हा गोमूचा नाच आमचा झाला आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळालेला आहे। तुम्ही ज्यावेळी या ठिकाणून परत जाता गावाला तर त्या ठिकाणी कसं कार्यक्रमाचं नियोजन असतं? ज्या वेळेला आम्ही इथून आता परवा इथून आम्ही रिटर्न जाऊ, शेवट आमच्या महाकाळ पंचकृषीमधलं जे सालीवाडा म्हणून गाव आहे या ठिकाणी आमच्या या नाचाचा म्हणजे बाहेरच्या गावांचा शेवट होतो आणि हा शेवट देखील रात्री 10-10:30-11 वाजेपर्यंत ते सालीवाड्यातले लोक जे आहेत ते आम्हाला सोडत नाहीत। मग त्यामुळे आम्हाला आमच्या गावामध्ये प्रवेश करताना उशीर होतो, कधी कधी 12-12:30 सुद्धा वाजतात। पण 12:30 वाजले तरी देखील आमच्या गावामध्ये आमच्या या कोळी नाचाचं स्वागत करण्यासाठी आमचे ग्रामस्थ असतील, लहान मुलं असतील, महिला मंडळ असेल, महिला मंडळाचा त्या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम असतो। तो कार्यक्रम त्या ठिकाणी आमच्या सार्वजनिक सभागृहामध्ये होतो आणि त्या ठिकाणी आमची जी गोमू आहे या गोमूचा आणि नखवेचा महिला मंडळाच्या वतीने त्या ठिकाणी पूजन केलं जातं। आमच्या खेळ्यांचे जे पाय आहेत त्या आपल्या प्रथेप्रमाणे होळीच्या ठिकाणी गेल्यानंतर पाय धुले जातात आणि त्यानंतर हा जो नाच आमचा आहे तो रॅलीच्या स्वरूपामध्ये नाचत नाचत आम्ही आमच्या सार्वजनिक सभागृहामध्ये जाऊन त्याचा शेवट करतो।